नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या जे के भाऊ या ऑफिशियल चॅनलवर. तर आज आम्ही निघालो आहोत सर्वात मोठी रांगोळी, जी की आज पंचवटी नाशिकमध्ये आहे. आणि मध्येच आम्हाला एक काम होतं, त्या कामासाठी आम्ही निघालो आहोत. सचिन गाडी चालवत आहे समोर आणि मी पाठीमागे बसून कॅमेरा सांभाळत आहे. निघालो आहोत आम्ही सर्वात मोठी रांगोळी बघण्यासाठी. मध्ये एक काम होतं, ते काम आवरून आता आम्ही पंचवटी गोदावरी या पुलावर निघत आहोत. आणि मध्ये मोठी ट्रॉफिक लागली, त्यामुळे बराच उशीर झाला. आणि आता ही इकडे बऱ्यापैकी ट्रॉफिक, गंगेकडे जाणारा रस्ता ह्या ठिकाणी बंद झाला होता, म्हणून आम्हाला दुसरीकडनं यावं लागलं. आता आम्ही मध्ये आलो, पण मग गाडी लावण्यासाठी जागा नाही, पार्किंगसाठी जागा नाही. या ठिकाणी चांगलं असं भावगीत चालू होतं. जिकडे तिकडे बऱ्यापैकी गर्दी होती. या ठिकाणी प्रसादाचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी भाविक थांबले होते. तर आम्ही निघालो आहोत. गाडी एका ठिकाणी लावली होती, पण मग तिथून काढली आणि सेफ्टीसाठी बुवा नको काय अडचण यायला गाडीसाठी, इकडे आपण साईडला गाडी आणून लावली. चिन्ह गाडी लावली आणि आम्ही ह्या ठिकाणून निघालो. चांगलं असं भावगीत या ठिकाणी आरती चालू आहे काहीतरी. आणि आम्ही रांगोळी बघण्याच्या दिशेने निघालो. मध्येच पाण्यामध्ये पाय सोडून बसलेले, आनंद घेत असलेले भाविक या ठिकाणी दिसत आहेत. आणि गंगेच्या पाण्यामध्ये निवांतपणे शांतपणे पाय सोडून बसलेले युवक युवती आपल्याला दिसले. या ठिकाणी पाण्यामधून जहाजाचा आनंद घेतात. छोटी बोट, लहानी बोट, असं बऱ्यापैकी गर्दी. गुढीपाडवा आणि सुट्टी, रविवारची सुट्टी एकच आल्यामुळे या ठिकाणी लहान बाळा मस्तपैकी खेळत आहेत. तर आम्ही आलो आहोत गंगेमध्ये, रामकुंडापाशी आता जवळजवळ आलो आहोत. आणि बऱ्यापैकी या ठिकाणी गर्दी आहे आंघोळीसाठी, फोटो काढण्यासाठी.